मुख्यमंत्री पदावरून आता महाविकास आघाडीमध्येच यादवी निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा ठोकलाय तर उद्धव ठाकरे यांचा विरोध मात्र कायम आहे। काँग्रेसच्या लोकसभेच्या यशामध्ये ठाकरेंचा वाटा आहे। संजय राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांना जाहीरपणे सुनावलेलं आहे। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये आता यादवी निर्माण झालेली आहे। काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा करू नये असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठामपणे सांगितलंय। तर लोकसभेला काँग्रेसच्या ज्या जागा आल्या त्यामागे उद्धव ठाकरेंचं देखील मेहनत असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून मोठा संघर्ष पेटलाय। मुख्यमंत्री पदाकरता काँग्रेस नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग मानल्याचं चित्र आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार अशी मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांची लांब लचक यादी तयार झाली आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असं सांगून टाकलंय। हा तो अधिकार प्रत्येक पक्षाला स्वतःच्या जागा जास्त यावा हे साहजिकपणे वाटतं असतं। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा, त्यात काय आश्चर्य वाटायचं कारण नाही। तो अधिकार सर्व पक्षांचा असतो। थोरात यांच्या दावेदारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतापलाय। काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा करू नये असं राऊतांनी ठणकावून सांगितलंय। लोकसभेला 2 जास्त जागा मिळाल्या म्हणून हवेत राहू नये असा सल्लाही राऊत देत आहे। लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहे। त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला। बाळासाहेब थोरात यांनी केलेलं वक्तव्य अनावधानानं करण्यात आल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय। पण महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार काँग्रेसचेच निवडून येतील असा दावा करण्यास नाना विसरले नाहीये। त्यांच्या तोंडातून अनावधानाने निघालं, त्यांनी ते मान्य केलं आणि आजची जी परिस्थिती महाराष्ट्रातली आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे। कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याकरता असं बोलावंच लागतं असं सांगत जयंत पाटलांनी या वक्तव्याला फारसं गंभीर घेऊ नका असं सांगितलंय। असं आहे, समोर समर्थक बसलेत आपल्या पक्षाचे, त्यांच्या समोर हे बोलणारच ना। ते काय त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे। उगाच त्याच्यावर काय त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते बोलतायत। आता तुम्ही खाजगीत काही ठेवतच नाही त्यामुळे सारखं ते बाहेर येते। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून तुफान संघर्ष आहे। हा संघर्ष पाडापाडीपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मीनाक्षी म्हात्रेसह विकास मिरगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।